ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन हा महिपत बाबापासून जो काही आता कारणामा सुरू झाला आहे तो सगळा संपवणार, भांडाफोड करणार आणि महिपतला आता चांगली अद्दल घडवणार। आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। तर मित्रांनो, आपण पाहिलंच आहे की इकडे अर्जुनला तर महिपतवरती पहिल्यापासून शंका आहेच की महिपत हा कधीही सुधारू शकत नाही आणि बाबा वगैरे तो जे काही हे बनला आहे ते सगळं तो फक्त ढोंग करतोय, नाटकी करतोय, महिपत सुधारणं शक्यच नाही आहे। मग आता अर्जुन विचार करतो की आता ह्याच महिपतची कुंडली काढायलाच हवी। मग आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की चैतन्य, मला महिपतची सगळी माहिती हवी आहे। नेमका त्याच्या ट्रस्टमध्ये पैसा येतो कुठून, त्याचे भक्त नेमके कोण आहेत, कसे आहेत आणि त्या भक्तांचा नेमका महिपत बाबावरती विश्वास कसा बसला हे सगळं। त्याचबरोबर महिपतवरती बारीक लक्ष ठेव। माझी खात्री आहे महिपत शिखरे हा कधीही सुधारूच शकत नाही। महिपतची लायकीच नाही आहे सुधारणारी लोक जी असतात ना ती काही वेगळीच दिसतात, पण हा महिपत एक नंबरचा नीच, नालायक, हलकट, हरामी आहे। याला सुधारणं शक्यच नाही आहे। त्यावेळी मग इकडे इकडे चैतन्य असतो। चैतन्य अर्जुनला म्हणतो ठीक आहे, मी काय करायचं ते बघतो। चैतन्य आता त्याचे सगळे सोर्स कामाला लावतो आणि महिपतबद्दलची सगळी माहिती गोळा करून घेऊन येतो आणि त्यानंतर मग आता चैतन्य हा अर्जुनला सांगू लागतो, अर्जुन, महिपत काहीही सुधारलेला वगैरे नाही आहे, तो आहे तसाच आहे। तो फक्त हे सगळं ढोंग करत आहे। ही सगळी त्याची नवीन एक खेळी आहे। कारण आता महिपतला आहे ना ते तुरुंगातून सुटायचं होतं आणि तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी तो फक्त त्याच्याकडे एकमेव पर्याय होता बाबा वगैरे बनणं, म्हणून त्याने तो पर्याय निवडला आणि तो बाबा बनला। पण त्या व्यतिरिक्त सुधारणं किंवा काय हे सगळं महिपतला कधी करायचंच नव्हतं। महिपत अजूनही आहे तसाच आहे, तितकाच नीच आहे, नालायक आहे। अर्जुन, तुला माहिती आहे का, अरे बिचारे लोक भक्तीच्या नावाखाली येऊन दान धर्म करतायत आणि हा महिपत त्याचाच काळ्या मार्गाने वापर करतोय आणि त्या कामाचा एक चुकीचा पाढा तयार करतोय। त्यावर अर्जुन म्हणतो, पाढा तयार करतोय म्हणजे? त्यावर आता लगेचच चैतन्य म्हणतो, अरे पाढा तयार करतोय म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की एक चुकीची माळ तयार करतोय, एकाच्या लागोलाग एक वाईट कामं तो करत आहे आणि आता तर ड्रग्स वगैरे सुद्धा मे बी ती लोक सप्लाय करायला सुरुवात करणार आहेत। मी महिपतच्या माणसांवरती सुद्धा लक्ष ठेवून आहे। जर हा महिपत खरोखर बुवा बाबा बनलेला आहे तर याला राईट हँड, लेफ्ट हँड या सगळ्या गोष्टींची काय गरज पडते? त्यावर अर्जुन चैतन्याला सांगतो, चैतन्य एक काम कर, ह्या सर्व गोष्टींची ना एक लीगल फाईल तयार कर ज्यामध्ये या महिपतचे सगळे काळे चिठ्ठे असतील, जेणेकरून आपल्याला उद्या जेव्हा त्या महिपतला एक्सपोज करायचं असेल ना तेव्हा आपल्याला कुठल्याही पद्धतीचे अडथळे येणार नाही। कारण त्याला एक्सपोज करताना आपण सोबत पोलीस वगैरे घेऊन जाऊ, मग उद्या जाऊन असं व्हायला नको ना। त्यावर चैतन्य म्हणतो, मला वाटतं तू आधीच पोलिसांशी बोलून ठेवायला हवंस। मग अर्जुन म्हणतो ठीक आहे। त्यानंतर अर्जुन स्वतः पोलिसांची भेट घेतो आणि अर्जुन पोलिसांना सांगतो की तुम्हाला वाटत आहे महिपत शिखरे हा सुधारला आहे, पण तो सुधारलेला नाही आहे। तो नाटकं करतोय सुधारण्याची आणि तो मागच्या बाजूने त्याचे काळे धंदे सुरूच ठेवतोय। उलट दान धर्म जो काही लोक करतायत त्या पैशातून महिपत हा आणखीन जास्त पापं करतोय। तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला की एकदा तुम्ही महिपतवरती विश्वास न ठेवता माझं ऐका आणि मला मदत करा। आपण मिळून महिपतला एक्सपोज करू। आधी तर पोलीस या गोष्टीसाठी तयार होत नाही। मग चैतन्यसुद्धा पोलिसांना म्हणतो, साहेब अहो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगतायत तर अर्थात ती खरीच असेल ना, खोटी का असेल? आजपर्यंत अर्जुनने फक्त चांगल्यासाठी काम केलं आहे, लोकांच्या भल्यासाठी काम केलं आहे, खरं बाजूने काम केलं आहे। त्यावर मग अर्जुनसुद्धा त्या पोलिसांना रिक्वेस्ट करतो। पोलीस म्हणतात, पण तुम्ही एक्सपोज करणार कसं त्यांना? मग अर्जुन पोलिसांना त्यांचा सगळा प्लॅन समजावून सांगतो। अर्जुन पोलिसांना सांगतो की कशा पद्धतीने तो महिपतला एक्सपोज करणार।
तो पोलिसांना सांगतो की मी तिकडे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून न जाता एक साधा सामान्य भक्त म्हणून जाणार, ज्याची मुलगी खूप आजारी आहे, जो खूप श्रीमंत आहे. त्याच्या मुलीला बरं करण्यासाठी तो कितीही रोख रक्कम खर्च करू शकतो. मग मी महिपत बाबांना सांगणार की माझ्या मुलीला बरं करा, हे करा, ते करा. मग महिपत मला खोटी खोटी आश्वासनं देणार. जर खरोखर तो बुवा बाबा असेल तर मग तो मला ओळखेल, पण जर तो काहीच नसेल, तो खोटं ढोंग करत असेल तर त्याला मला ओळखता येणार नाही आणि तो मला काहीतरी खोटं झाडफूक करून देईल. त्याबरोबर मग इन्स्पेक्टर अर्जुनची मदत करायला तयार होतात. त्यानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो, चैतन्य मला उद्या कॉस्ट्यूम लागतील, मला उद्या पूर्ण गेटअप चेंज करायचं आहे, सो त्याचीसुद्धा सगळी व्यवस्था करून घे. त्यावेळी मग आता लगेचच तो म्हणतो की ठीक आहे, मी सगळं व्यवस्थित करून घेतो. अर्जुन म्हणतो उद्या महिपतची मी वाट लावणार. चैतन्य म्हणतो अर्जुन तू नेमकं काय करणार आहेस ना मला खरंच कळत नाही आहे, पण मी एक गोष्ट मात्र खात्रीनिशी सांगू शकतो, ती म्हणजे उद्या असं काहीतरी घडणार आहे की नाही की ज्यानंतर त्या महिपतचं सर्व आयुष्य एकदम उलथापालथ होऊन जाणार आहे. त्याने खूप मोठी चूक केलेली आहे सोशल मीडियावर ते सर्व पोस्ट वगैरे करून, कारण त्यानंतर आता तू त्याच्या मागे लागायचं ठरवलंस. असो, हे घे, तू सांगितलेली सगळी लीगल फाईल वगैरे तयार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो व्हेरी गुड. आता उद्या एकदा का आपण तिकडे आश्रमात जाऊन त्याला एक्सपोज केलं ना की लोक आपल्यावरती आवाज उठवतील, लोक आपल्यावरती संतापतील आणि हे असं नका करू. महिपत बाबा आमचे खूप महत्त्वाचे आहेत, महिपत बाबांवर आम्हा सगळ्यांचा खूप विश्वास आहे, महिपत बाबांना कोणीही काहीही बोललेलं आम्हाला सहन होणार नाही वगैरे लोक कांगावा करतील. त्याचवेळी आपल्याकडे पुरावा असायला हवा लोकांना दाखवायला की त्यांचा महिपत बाबा नेमका काय लायकीचा येतो. त्यासाठी खरं तर मी ही फाईल तुझ्याकडून बनवून घेतलेली आहे चैतन्य. त्यानंतर मग अर्जुन घरी गेलेला असतो. घरी गेल्यानंतर आता महिपतला एक्सपोज करण्यासाठीचे विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू असतात. सायली नोटीस करते की बराच वेळ झाला अर्जुनला घरी येऊन, पण अजूनही अर्जुन रोजच्या सारखा काही घरामध्ये बोलत चालत नाही आहे. मग सायली अर्जुनला विचारते, अहो काय झालं, मी मगापासून नोटीस करते तुम्ही गप्पच आहात, काही बोलतच नाही आहात. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, नाही गं, तसं काहीही नाही आहे, मी आपला सहजच शांत बसलो. सायली म्हणते, हे बघा, तुम्ही माझ्यापासून गोष्टी कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुम्हाला माझ्यापासून काहीही लपवायला येत नाही. उगाचच्या उगाच खोटं बोलण्यापेक्षा जे काही असेल ना ते मला सरळ खरं सांगून टाका बरं, काय सुरू आहे तुमच्या मनात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, बायको, अगं म्हटलं ना खरंच काही नाही. सायली म्हणते, तुम्हाला खोटं नाही बोलता येत माझ्याशी, तुम्ही जरी खोटं बोललात ना तरी तुमचे डोळे पटकन खरं बोलतात आणि आता तुमचे डोळे मला हेच सांगतात की तुम्ही काहीतरी लपवताय. सांगा ना मला, तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे. अर्जुन म्हणतो, बायको तू पण ना. त्यावर सायली म्हणते, बोला मग पटकन. अर्जुन म्हणतो, शपथ सुटली असं म्हण, मग सांगेन. सायली शपथ सुटली असं म्हणते. त्यानंतर मग अर्जुन म्हणू लागतो, बायको, अगं महिपतचे आपण आठवतंय का रील वगैरे पाहिले होते ते सोशल मीडियावरती, ज्याच्यावरती तो बाबा बनला आणि तो लोकांना प्रवचनं देतोय, हे करतोय ते करतोय. मला तर खात्री आहे की महिपतसारखा व्यक्ती सुधारणं 7 जन्मात तरी शक्य नाही आहे. म्हणून मग मी विचार केला की जरा या सगळ्याचा शोध घ्यावा. मग मी चैतन्याला सांगितलं या सगळ्याचा शोध घ्यायला. चैतन्याने जेव्हा या गोष्टींचा पाठपुरावा घेतला तेव्हा आम्हाला कळालं की महिपत हे सगळं काही ढोंग करत आहे. मग जेव्हा हे सगळं ढोंग आहे हे आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही महिपतचं हे ढोंग त्याच्या भक्तांच्या पुढे उद्या उघडं पाडायचं असं ठरवलं. यासाठी मी इन्स्पेक्टर साहेबांनासुद्धा माझ्या कामात इन्व्हॉल्व करून घेतले. सायली म्हणते, पण हे तुम्ही कसं करणार. अर्जुन तिला सांगतो की मी भेष बदलून तिथे जाणार, मी खूप श्रीमंत आहे आणि एक साधा भोळा भाबडा भक्त आहे, माझी मुलगी आजारी आहे, माझ्या मुलीला बरं करा असं मी तिकडे हट्ट धरणार. महिपतने जर मला ओळखलं तर ठीक आहे, पण जर महिपतने मला ओळखलंच नाही तर मग मात्र महिपतचा चेहरा जगासमोर येणारच ना. जर त्याने काही खोटी झाडफूक केली तर मी तिथे जाऊन सांगणार की मला मूलच नाही आहे वगैरे आणि मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. सायली म्हणते, खरंच तुमची ही कल्पना एकदम उत्तम आहे आणि माझी खात्री आहे तुम्हाला उद्याच्या तुमच्या कामात नक्की यश येणार. त्यानंतर अर्जुन पोलिसांना घेऊन आता चैतन्यबरोबर महिपतच्या आश्रमाच्या मठाच्या ठिकाणी पोहोचलेला असतो. आता अर्जुन पोलिसांना म्हणतो, साहेब तुम्ही इथे चैतन्यबरोबर थांबा, एकदा का मी चैतन्यला मेसेज केला की मग तुम्ही सगळे आतमध्ये या. आणि मग अर्जुन हा लगेचच आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, बाबा 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 वाचवा वाचवा, माझ्या मुलीला वाचवा बाबा,
बाबा तुमचाच आधार आहे मला. बाबा माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे बाबा. तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, तुम्ही जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. त्यावर बाबा म्हणतात, अरे बालका, मला तुझ्याकडून काहीही नको. आणि राहिली तुझ्या मुलीची गोष्ट, तर तुझी मुलगी ही सुद्धा मला माझ्या कन्येसारखीच आहे. ह्या जगात सगळ्या मुली ज्या आहेत त्या माझ्या मुलीप्रमाणेच आहेत माझ्यासाठी. आणि तुझ्या मुलीला लवकर बरं वाटावं ह्यासाठी आपल्याला एक होम हवन करावं लागेल, एक पूजा अर्चा घालावी लागेल. त्यासाठी आपल्याला खूप सारा पैसाही खर्च करावा लागेल, खूप गोष्टी आणाव्या लागतील, देवांना प्रसन्न करण्यासाठी भोग ठेवावे लागतील, नैवेद्य काढावे लागतील. आपल्याला खूप काही करावं लागेल रे बाळा. तेव्हा कुठेतरी जाऊन तुझी ती मुलगी बरी होऊ शकेल. मला माहिती आहे, पोटचं लेकरू जेव्हा आपल्यापासून दूर असतं किंवा आपल्यापासून ते हिरावलं जाण्याची भीती वाटत असते, तेव्हा मनाची जी चलबिचल असते ती कशी असते ते. पण काळजी करू नकोस, तू काळजी करू नकोस. हा महिपत बाबा इथे बसलेला असेपर्यंत तुला आणि तुझ्या लेकराला काही होणार नाही, काही होणार नाही. बोला महिपत बाबा की जय, बोला महिपत बाबा की. त्या लोक म्हणतात जय. त्याबरोबर आता आतमध्ये पोलीस आणि चैतन्य आलेले असतात, कारण अर्जुनने मेसेज केलेला असतो. कारण आता अर्जुनला ओळखण्यामध्ये इकडे तो कमी पडलेला असतो महिपत. त्यानंतर अर्जुन आता पोलिसांना सांगू लागतो, तर इन्स्पेक्टर साहेब मी म्हटल्याप्रमाणेच घडलं, याने मला नाही ओळखलेलं. त्याबरोबर महिपत म्हणतो, कोण आहेस तू? तसा अर्जुन लगेचच त्याचा जो वेश त्याने बदललेला असतो, तो डोक्यातली ते जे काही त्याने विग वगैरे लावलेलं असतो, परत जी दाढी मिशी, परत खोटे चष्मा वगैरे, ते सगळं तो काढतो आणि म्हणतो, मी ओळखलं नाहीस मला? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट हिम. त्याबरोबर इन्स्पेक्टरना लगेचच महिपत म्हणू लागतो, फसवणूक, घोर फसवणूक. महिपत बाबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीची फसवणूक. काही वाटलं नाही का तुम्हाला हे सगळं करताना? आमची फसवणूक म्हणजे देवाची फसवणूक, देवाची फसवणूक सगळ्यात वाईट. तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे, हे सगळं करून पाप केलेलं आहे तुम्ही, पाप. आणि या पापाची शिक्षा तुम्हाला मिळणारच. आणि तुमची शिक्षा हीच असेल की पुढचे जन्मोनजन्म तुम्हाला माणसाचा जन्म मिळणार नाही, तुम्हाला सुखी राहता येणार नाही. महिपत बाबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला फसवण्याची हिंमत केलीच कशी तुम्ही? लोकसुद्धा महिपतला सपोर्ट करू लागतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, गप्प बस, एक नंबरचा ढोंगी माणूस आहेस तू. तुला काय वाटतं तू काहीही करशील आणि आम्ही सगळे त्याच्यावर विश्वास ठेवू? याची मूर्ख काही लोक आहेत ना, यांच्यामुळे तुझ्यासारख्या ढोंगी भोंदू बाबांचं फावतं. काय वाटतं लोक हो तुम्हाला? खरोखर हा महिपत काही बाबा वगैरे झालाय का? खोटं आहे ते सगळं, ढोंग करतोय हा. काही बाबा वगैरे झालेला नाही आहे हा, आणि सुधारलेला तर मुळीच नाही. अहो हा एकेकाळचा अट्टल गुन्हेगार आहे. कितीतरी लोकांचा खून केला याने. याच्या घराच्या मागे जी बाग आहे ना, आंब्याची, परत डाळिंबाची, मोसंबांची, त्या सर्व बागा, ते जे सगळे झाड आहेत त्या प्रत्येक झाडाखाली एक ना एक मुर्दा दडलेला आहे. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, आणि जरी लोक हो तुमचा विश्वास पटत नसेल तर आम्ही पुराव्यांच्या आधारावर ह्याच्या सगळ्या काळ्या कृत्यांची ही फाईल आणलेली आहे. एकदा लोकांनो तुम्ही ही फाईल उघडून बघा, त्यामध्ये तुम्हाला महिपतची सगळी हिस्ट्री वाचायला मिळेल. महिपत काय लायकीचा माणूस होता हे तर तुम्हाला कळेलच, पण त्याचबरोबर महिपतचे आत्ताचे जे काही कालेधंदे आहेत ना, ते सगळेसुद्धा तुमच्या नजरेस पडतील. महिपतने हे सगळं ढोंग रचलेलं आहे, ते म्हणजे फक्त तुरुंगाच्या बाहेर येऊन गुन्हेगारी जगतात सगळं काही व्यवस्थित सुरू करण्यासाठी, पोलिसांच्या नजरेपासून वाचण्यासाठी. पोलिसांची त्याच्या घरावर कडक नजर होती, पहारा होता आमच्या सांगण्यामुळे, आमच्या विनंतीमुळे. म्हणून त्याने फक्त हे भोंदू बाबागिरी केली, जेणेकरून पोलिसांची त्याच्यावरची नजर हटावी आणि मग त्याला जे काही करायचं आहे ते सगळं राजरोसपणे करता यावं. बस, त्या उपर जास्त काहीही मी तुम्हाला सांगू शकत नाही. हा महिपत एक नंबरचा खोटारडा, याच्यावर कुणी विश्वास ठेवू नका. त्यानंतर मग भक्त महिपतला चपला मारायला लागतात, चिखलफेक महिपतवर करू लागतात, महिपतला शिव्याश्राप घालू लागतात. त्याबरोबर पोलीस महिपतला म्हणतात यू आर अंडर अरेस्ट, आणि पोलीस महिपतला घेऊन जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.